अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मिती विरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने 2 ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे। पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सुमारे 9:15 छापा टाकला। या कारवाईत गोविंद दिगंबर खोसे वय 38 वर्ष राहणार माटेफळ तालुका जिल्हा लातूर यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून देशी दारू 90 मिलीलिटरच्या 70 सीलबंद बाटल्या, एकूण किंमत 3,500 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर माटेफळ शिवारातील मलकू विठोबा पवार वय 47 वर्ष राहणार तुकाईनगर मुरुड तालुका जिल्हा लातूर यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातून 6 प्लॅस्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन 1,200 लिटर, गावठी दारू 20 लिटर असा एकूण 86,000 रुपये असा दोन्ही कारवाईत एकूण 89,500 रुपये हस्तगत करण्यात आला आहे व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, पाराजी पुठ्ठेवाड, प्रदीप चोपणे, पोलीस ठाणे मुरुड येथील सफो हिंगमिरे, बाबासाहेब खोपे यांनी केली। सका सका खाली बसलेले पासून येऊ ही बट्टी दिसाय मागची अशी